मित्रांनो, वारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते भगव्या पताक्यांचं दर्शन, टाळ मृदुंगांचा नाद आणि विठ्ठल नामाच्या गजरात चाललेले लाखो वारकरी. पण आज विठ्ठल भक्तीने केवळ महाराष्ट्रातच नाही तर 7 समुद्रापारही आज आपला ठसा उमटवला आहे. परदेशी वारकरी आणि आपल्या महाराष्ट्राची वारी हा विषय जरा जगाला नवा संदेश देत आहे. आपल्या महाराष्ट्रातील वारकरी अनेक किलोमीटर पायी चालत टाळ मृदुंगांच्या साथीने आणि ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात. आणि आता परदेशात राहणारे अनेक भक्तही यांच्या परंपरेशी जोडले गेले आहेत. देश वेगळे, भाषा वेगळ्या, राहणीमान वेगळं, पण विठुरायावरील श्रद्धा मात्र एकच. भारतीय वारकरी असो किंवा परदेशी वारकरी, सर्वांच्या ओठावर एकच नाम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हीच आपल्या संत परंपरेची ताकद आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज आणि संतांच्या शिकवणीने दिलेले प्रेम, समता आणि मानवतेचा संदेश आता जगभरात पोहोचणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती, अभंग, कीर्तन आणि वारीची परंपरा आता जागतिक स्तरावर ओळख निर्माण करत आहे. ही केवळ वारी नाही, हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागतिक उत्सव आहे. आपल्या मातीत ही जन्मलेली परंपरा आज जगभरातील लोकांना एकत्र आणत आहे. खरंच विठ्ठल भक्तीला सीमा नाही, कारण भक्ती ही माणसांना जोडते आणि विठुरायाच्या सर्वांना आपलंसं करते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राची वारी आणि विठ्ठल भक्त जगभर पोहोचणं ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट नाही का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.